नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील जावदा येथील अंगणवाडीत चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं चित्र समोर आलंय। अंगणवाडी क्रमांक 3 मध्ये लहान मुलांना वाटप करण्यात येणाऱ्या मिलेट चॉकलेट या पोषण आहाराच्या पाकिटात आळ्या आणि किडे सापडले। या प्रकरणामुळे पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे मुलांना पोषण आहाराचं वाटप सुरू असताना एका महिला पालकानं आपल्या मुलाला देण्यात आलेल्या पाकिटाची तपासणी केली। त्यावेळी त्या पाकिटात आळ्या असल्याचं दिसून आलं। ही माहिती मिळताच जावदा गावचे सरपंच संजय माळी यांनी ग्रामस्थांसह अंगणवाडीत धाव घेतली। प्रत्यक्ष पाहणीत अनेक पाकिटांमध्ये किडे आढळल्याने उपस्थित पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। या प्रकारामुळे एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। विशेष म्हणजे पोषण आहार सुरक्षित ठेवण्यासाठी अंगणवाडीत बंदिस्त कपाट किंवा योग्य साठवण व्यवस्था नसल्याची बाबही समोर आली आहे। वारंवार मागणी करूनही प्रशासनाने या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। पोषण आहार किती दिवस आणि कोणत्या पद्धतीने साठवून ठेवायचा याबाबत कर्मचाऱ्यांना स्पष्ट मार्गदर्शन देण्यात आलं नसल्याची माहितीही समोर आली आहे। एवढा गंभीर प्रकार घडूनही संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी अद्याप अंगणवाडीला भेट दिली नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय। सरपंच संजय माळी यांनी महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ माहिती दिली आहे। या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि निकृष्ट दर्जाचा पोषण आहार पुरवणाऱ्या ठेकेदाराचा परवाना रद्द करून त्याच्यावर फौजदारी कारवाई करावी, तसंच दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवरही कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। नंदुरबारच्या अनेक भागांमधून अशा घटना वारंवार समोर येत आहेत। वसतिगृह, शाळा, अंगणवाडी या ठिकाणी जेवणात आळ्या आढळून आल्या, तसंच अनेक वेळा वसतिगृहात निकृष्ट दर्जाचं अन्न देखील मिळत असल्याच्या घटना समोर आल्या। तरी सुद्धा या घटना थांबल्या नाहीत। आता चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ होत असल्याचं समोर आलंय। सरपंचांनी महिला आणि बालविकास विभागाकडे लेखी निवेदन देत तक्रार केली आहे। यावर प्रशासन काय करणार आणि अशा घटना थांबणार कधी असा सवाल आता नागरिक करतात। चिमुकल्यांना मिलेट चॉकलेट पोषण आहार व्यवस्थित मिळणार का हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे।